विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 3 आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये विविध जाती जमातीचं समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला आणि मंत्रिमंडळामध्ये जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न एक प्रकारे सरकारने केलाय। तो कसा आपण पाहूयात। राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आलंय। 42 पैकी 16 मंत्री मराठा समाजाचे तर 17 मंत्री ओबीसींच्या विविध जातींचे आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचे 2, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रत्येकी 2 तर मुस्लिम समाजाचे 1 आणि जैन समाजाचे 1 मंत्री आहेत। ओबीसी मध्ये माळी समाजाचे 2, कुणबी समाजाचे 3, बंजारा समाजाचे 2 आणि बंजारी समाजाचे 3 मंत्री आहेत। महायुतीच्या या मंत्र्यांच्या यादीवर नजर टाकली तर मराठा समाजाचे राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मेघना बोर्डीकर, आशिष शेलार, एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, अजित पवार, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे। ओबीसी समाजातील गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, अतुल सावे, जयकुमार कोरे, पंकज भोयर, गणेश नाईक, आकाश फुंडकर, अदिती तटकरे, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, इंद्रनील नाईक, आशिष जयस्वाल, जयकुमार रावल हे मंत्री आहेत। तर अनुसूचित जातीतील संजय सावकारे, संजय शिरसाट आणि अनुसूचित जमातीतून येणारे अशोक उईके, नरहरी झिरवळ, मुस्लिम समाजातील हसन मुश्रीफ, जैन समाजाचे मंगलप्रभात लोढा, ब्राह्मण समाजातील देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि खुल्या प्रवर्गातून येणाऱ्या माधुरी मिसाळ या मंत्री आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आमचा प्रचंड विश्वास आहे। ते मॅच विनिंग कॅप्टन्सी करतील यामध्ये कुठलीही शंका नाही। परंतु भुजबळ साहेबांना आणि पडळकरांना मंत्रिमंडळातून का डावललं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी पुढे येऊन द्यावं। या आधी झालेली आंदोलनं बघता महायुतीनं मराठा आणि ओबीसी समतोल साधून ही रणनीती आखल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये गेल्या वर्षभरमध्ये महाराष्ट्रात जी काही राजकीय उलथापालथ झाली त्याची सगळी पार्श्वभूमी आहे। मराठा आंदोलन काय पद्धतीनं झालं, त्याची तीव्रता काय होती, त्या आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये जी काही दरी निर्माण झाली होती, विशेषतः ती मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली होती। ज्या ओबीसीमुळे भारतीय जनता पक्षाला खूप मोठं यश मिळालं त्याची जाण भारतीय जनता पक्षाने ठेवलेली दिसती आहे। पुरोगामी महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण झाल्याचं वास्तव कोणीही नाकारू शकत नाही। त्यातच प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुती सरकारनं मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक जाती धर्माला खुश करण्यासाठी काळजी घेतल्याचं दिसतंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।